श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण या व्हिडिओमध्ये कार्तिक देव उठणी एकादशीला चुकूनही मी जे आज सांगणार आहे, जे 5 पदार्थ आहेत, तर ते पदार्थ आपण खायचे नाहीत. हे जर पदार्थ खाल्ले तर आपण केलेल्या व्रताचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि एकादशीला आपण जे व्रत करत असतो तर त्याचे देखील आपल्याला पुण्य प्राप्त होणार नाही. आता हे कोणते 5 पदार्थ आहेत जे आपल्याला या एकादशीला खायचे नाहीत, हे आता आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. देव उठणी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असून या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो. यावर्षी ही देव उठणी एकादशी आपण 23 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत आणि याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह असणार आहे. तर ही देव उठणी एकादशी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11:03 सुरू होणार असून ती 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 समाप्त होणार आहे आणि त्यामुळं गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी आपण देव उठणी एकादशीचं व्रत करायचं आहे. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8:30 या वेळेत आपण हे व्रत सोडायचं आहे. ही शुभ वेळ राहणार आहे हे व्रत सोडायसाठी. तर आता जरी तुम्ही हे व्रत जर करत नसाल, उपवास केला नाही तरी देखील चालेल, परंतु मी जे 5 पदार्थ तुम्हाला सांगणार आहे तर हे या एकादशीच्या वेळेत म्हणजेच 22 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर त्याचबरोबर 24 नोव्हेंबर या 3 दिवसाच्या कालावधीत आपण चुकूनही खायचे नाहीत. ज्यांनी व्रत केलं आहे तर त्यांनी हे 24 नोव्हेंबरला सकाळी 6 ते 8:30 या वेळेत व्रत सोडायचं आहे. परंतु ज्यांनी उपवास केला नाही, व्रत केलं नाही, तर त्यांनी 3 दिवस हे पदार्थ खायचे नाहीत. ज्यांनी व्रत केलं आहे त्यांनी देखील आणि ज्यांनी व्रत केलं नाही त्यांनी देखील मी जे 5 पदार्थ सांगणार आहे तर ते चुकूनही खाऊ नयेत. तर आता जो आपल्याला पहिला पदार्थ आहे, जो आपल्याला चुकूनही खायचा नाही, ज्यांनी व्रत केलं नाही म्हणजे जे हे उपवास करत नसतील किंवा एकादशीचं व्रत करत नसतील तर त्यांनी या दिवशी या कार्तिकी एकादशीला चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार आणायचा नाही किंवा मांसाहार करायचा देखील नाही. घरातल्या कोणत्याही व्यक्तीनं मांसाहार या दिवशी करायचा नाही, टाळायचा आहे. तसं तर आपण दर महिन्याला येणाऱ्या एकादशीला या व्रताचे पालन करत असतो. आपण मांसाहार करत नाही किंवा नॉनव्हेज खात नाही, परंतु घरातील एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज खायची सवय असते आणि तो जर या एकादशीला जर हे नॉनव्हेज खात असेल, मांसाहारी पदार्थ जर खात असेल, तर त्याच्यामुळं घरातील ज्या व्यक्तीने हे एकादशीचे व्रत केले असेल, उपवास केला असेल, तर त्याला देखील यामुळं पुण्यफळ प्राप्त होणार नाही. त्यामुळं चुकूनही घरातील कोणत्याच व्यक्तीनं या दिवशी मांसाहार करायचा नाही, नॉनव्हेज खायचं नाही. तसेच ही जी एकादशी येत आहे तर ही 3 दिवस असणार आहे. म्हणजेच 22 नोव्हेंबरला ही एकादशी रात्री सुरू होणार असून ही 24 नोव्हेंबरला सकाळी संपणार आहे. त्यामुळं आपल्याला हे जे 3 दिवस आहेत तर या 3 दिवशी चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. आता जी दुसरी वस्तू आहे, जो दुसरा पदार्थ आहे, तर हा पदार्थ जे उपवास करणारी व्यक्ती आहे तर त्यांनी खायची टाळायची आहे. आता हा उपवास करत असताना आपण साबुदाण्याची खिचडी खात असतो किंवा फलाहार करत असतो, तर फलाहार कोणतेही फळ आपण खाल्ली तरी देखील चालू शकतील. परंतु आपण जे उपवासाला जे पदार्थ बनवून खात असतो म्हणजे तळलेले वेफर्स असतील किंवा बटाट्याचे पापड असतील, तर आपण या उपवासाला जे बटाट्याचे तळलेले पापड असतील किंवा वेपर्स असतील तर ते खायचं टाळायचं आहे, कारण हे तामसिक पदार्थ आहेत आणि त्यामुळं आपल्याला या उपवासाच्या दिवशी आपण खिचडी खायची आहे. साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालू शकते, भगर खाल्ला तरी देखील चालू शकतो, परंतु आपण या दिवशी चुकूनही बटाट्याचे तळलेले वेपर्स किंवा पापड हे खायचं नाही. तर तिसरा जो पदार्थ आहे तो या आपण एकादशीला चुकूनही खायचा नाही, तर तो म्हणजेच घेवडा. घेवड्याच्या शेंगाची भाजी आपण चुकूनही या उपवासाच्या दिवशी खायची नाही. ज्यांचे व्रत आहेत त्यांनी देखील खायची नाही, त्यांनी तर खायचीच नाही, परंतु ज्यांचं व्रत नाही, ज्यांचा उपवास नाही, तर त्यांनी देखील या दिवशी ही घेवड्याची भाजी किंवा वालाची भाजी चुकूनही घरामध्ये खायची नाही. तर हा जो घेवडा असतो तर हा वालामध्येच मोडत असतो. त्यामुळं आपल्या घरामध्ये जरी आपल्या घरामध्ये या जरी काळ्या घेवड्याच्या किंवा वालाच्या जरी शेंगा असतील तर आपण याची भाजी द्वादशीला करून खाऊ शकतो, पण या एकादशीच्या दिवशी चुकूनही भाजी खायची नाही.
त्याचबरोबर ज्यांचा उपवास आहे त्यांनी देखील खायची नाही, त्यांनी तर खायचीच नाही, पण ज्यांचा उपवास नाही तर त्यांनी देखील खायची नाही. त्यामुळं आपण कितीही उपवास केला, व्रत केलं तरी देखील आपल्याला याचं फळ प्राप्त होणार नाही आणि त्यामुळं आपल्याला ही चूक टाळायची आहे. तर चौथी जी वस्तू आहे, चौथा जो पदार्थ आहे, तर तो आपल्या घरामध्ये बनवायचा देखील नाही आणि खायचा देखील नाही. तर तो म्हणजे बार्ली. आता बार्ली म्हणजेच गहू, ज्वारी, मका यामध्येच बार्ली हा प्रकार मोडत असतो. आणि जे जव असतात, तर या जवांनाच बार्ली असं म्हटलं जातं आणि हे जव आपल्याला या उपवासाच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तर हे जे जव आहेत म्हणजेच बार्ली, तर हे जे आपली मुख्य कडधान्य असतात म्हणजेच गहू, ज्वारी, तांदूळ, मका, तर यामध्ये हे मोडत असतं. म्हणजेच याच्यामध्ये याचा समावेश होतो या बार्लीचा, या जवाचा आणि त्यामुळंच आपल्याला या एकादशीच्या व्रताला हे चुकूनही खायचं नाही आणि हे टाळायचं आहे. हे जर आपण चुकूनही जरी खाल्लं, ज्यांनी उपवास आहे त्यांनीही खायचं नाही आणि ज्यांचा उपवास नाही, तर त्यांनी देखील हा पदार्थ खायचं टाळायचं आहे. तसंच या बार्लीला सत्तू असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं आपण या कार्तिकी एकादशीला चुकूनही हे जे बार्ली आहे, तर हे चुकूनही खायची नाही. या दिवशी आपल्याला हे टाळायचं आहे आणि जर आपण ही बार्ली खाल्ली, तर आपण हे एकादशीचं व्रत करत असतो, तर याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर आता आपल्याला जी 5वी वस्तू चुकूनही खायची नाही, ही टाळायची आहे या उपवासा दिवशी, तर ती वस्तू आहे तांदूळ. तांदळापासून बनवलेली कोणतीही वस्तू आपल्याला या उपवासाला खायची नाही. म्हणजेच तांदळापासून बनवलेले जे पापड असतात किंवा कोणतेही इतर जे पदार्थ जे बनवलेले असतात या तांदळापासून, तर ते आपल्याला या उपवासा दिवशी खायचं टाळायचं आहे. तसेच ज्यांचा उपवास असतो, ज्यांचं व्रत असतं, तर त्या व्यक्ती हे भात जो आपण रोजचा भात असतो, तर ते खात नाहीत. परंतु ज्यांचा उपवास नाही, ज्याने व्रत केलं नाही, त्यांनी देखील या दिवशी भात खायचं टाळायचं आहे आणि या दिवशी तांदळाचे कोणतेही पदार्थ त्यांनी देखील खायचे नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये एखादं जर लहान मूल असेल, बाळ असेल आणि त्याला जर भात बनवून खायला घालायचा असेल, तर त्याच्यासाठी आपण हा भात करून खाऊ घालू शकतो. त्याच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. परंतु घरातील मोठ्या व्यक्तीने या दिवशी, एकादशीच्या दिवशी भात खायचा नाही किंवा तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. ज्यांनी व्रत केलं आहे, तर त्यांनी देखील हे नियम पाळायचे आहेत आणि ज्यांनी व्रत केलं नाही, तर त्यांनी देखील हे व्रताचे जे नियम आहेत, तर ते अवश्य पाळायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुख्य जो आहे, तर ते म्हणजे मांसाहार, नॉनव्हेज हे चुकूनही एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं नाही किंवा घराच्या बाहेर देखील जाऊन आपल्याला नॉनव्हेज करायचं नाही, मांसाहार करायचा नाही. मग हे घरातील व्यक्तीने घरातील लहान मोठ्याने कोणीही या नॉनव्हेजचा या 3 दिवसामध्ये चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला या एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थ म्हणजेच कांदा, लसूण हे देखील पदार्थ खायचं टाळायचं आहे. तर आपण जी भाजी बनवत असू, तर या भाजीमध्ये आपल्याला कांदा, लसूण न घालता आपण हिरवी मिरची किंवा अद्रक घालून भाजी बनवू शकतो. परंतु कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळे आपल्याला या एकादशीच्या दिवशी एकच दिवस आपल्याला या ज्या वस्तू आहेत, तर या खायच्या टाळायच्या आहेत आणि आपण इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो. भगर खाऊ शकतो, खिचडी खाऊ शकतो. उपवासाचे जे काही पदार्थ असतात, तर ते सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता. परंतु किंवा फलाहार देखील करू शकता. परंतु हे जे मी सांगितलेले जे 5 पदार्थ आहेत, 5 ज्या वस्तू आहेत, तर या वस्तू आपल्याला या दिवसामध्ये खायच्या टाळायच्या आहेत. या जे 3 दिवस आहेत, तर या 3 दिवसामध्ये आपल्याला मी जे वस्तू सांगितलेल्या आहेत, तर ते 5 पदार्थ आपण चुकूनही खायचं नाही आणि तुम्ही जरी कितीही व्रत केलं, कितीही उपवास केला किंवा या दिवशी तुम्ही कितीही उपाय जरी करत असाल, देवाची भक्ती केली, तरी देखील तुम्हाला याचे काहीही पुण्यफळ प्राप्त होणार नाही. आणि जरी ज्यांनी उपवास केला आहे, त्याने जरी या व्रताचे जरी पालन केले, परंतु घरातील एकाही व्यक्तीनं जर या व्रताचं जर पालन केलं नाही, तर त्यामुळं त्याच्या अख्ख्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतील. घरावरती मोठं संकट येईल. घरामध्ये सुख-समृद्धी येणार नाही, लक्ष्मी माता टिकणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपवास अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं करायचा आहे. हे 5 पदार्थ खायचे टाळून. तर आजची आपली ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.